मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उद्या सकाळी 11 वाजता वरळी डोममध्ये पाहणी करणार असल्याचं कळतं। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। 5 जुलै रोजी वरळी डोम इथे होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या अनुषंगाने दोन्ही पक्षाचे नेते पाहणी करणार आहेत। मनसेकडनं संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर तर शिवसेना उभाटाकडून अनिल परब पाहणी करतील। आणि आता सुपरफास्ट 100 5 जुलैला ठाकरे बंधूंचा वरळी डोममध्ये विजय मेळावा पार पडणार आहे। सरकारला नमवलं, वाजत गाजत या, असं आवाहन ठाकरे बंधूंनी मराठी माणसाला पत्रातून केलंय। निवडणुका आल्यावर मराठी माणसाची आठवण येते असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। मुंबईतील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली। मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात किरेन रिजिजू यांनी मोठं विधान केलेलं आहे। काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप त्रास दिला, निवडणुकीत काँग्रेसकडून 2 वेळा डॉक्टर आंबेडकरांचा पराभव करण्यात आला, अशी टीका रिजिजू यांनी केली आहे। रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावाची घोषणा करण्यात आली। रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाके फोडत मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। इंदापुरात अपक्ष विधानसभेसाठी लढलेले प्रवीण माने भाजपमध्ये ते पक्षप्रवेश करणार आहेत। उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होईल। आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली। संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली होती। या संदर्भात पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। निधीच्या मुद्द्यावरून आमदार विनोद अग्रवाल आणि संजय पुराम आक्रमक झाले। विधानभवनात मंत्री गोगावलेंची वाट अडवत त्यांना जाब विचारण्यात आला, त्यामुळे विधानभवन परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। विरोधी पक्ष नेतेपदाबाबत कुठलीही घटनात्मक अडचण नसल्याने सरकारनं पुढाकार घ्यावा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे। तर नाराजी दाखवत पद घेण्याची भास्कर जाधवांची खेळी सुरू आहे, असा टोला योगेश कदम यांनी लगावला। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंचा छळ झाला, राज ठाकरेंना पक्ष सोडण्यास भाग पाडलं गेलं, अशा शब्दात नारायण राणेंनी ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। यावरून भास्कर जाधवांनी राणेंवर पलटवार केला। बीडमधील मुलीच्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद विधानमंडळातही उमटले। विधिमंडळात या विषयावर हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी केली। यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचं गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करण्याची घोषणा केली। बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणाला आता राजकीय वळण लागलेलं आहे। लैंगिक छळ करणारा आरोपी हा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला। त्यामुळे दोन्ही आरोपी आणि संदीप क्षीरसागर यांचे CDR काढावेत, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। नाना पटोलेंचं 1 दिवसासाठी निलंबन करण्यात आलं। पटोले विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेल्यानं विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली। ठाण्यातील केंद्रीय विद्यालयात आता मराठी भाषा शिकवली जाणार आहे। मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे, त्यामुळे ती भाषा केंद्रीय विद्यालयात शिकवणं अनिवार्य आहे, असा खुलासा केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्यांनी केला। निलवडी गावचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून IT कर्मचाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली। 5 दिवसात या मोहिमेत 22,000हून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करत पाठिंबा दर्शवला। आयुक्त योगेश मस्के यांनी हिंजवडीतील नैसर्गिक नाले बुजवून त्यावर इमारती उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला। 16 ठिकाणी पाहणी करत बांधकाम व्यावसायिकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं। मुंबईतील दहिसर पूर्व परिसरातील वीर संभाजीनगर न्यू लिंक रोडवर मद्यधुंद अवस्थेतील 2 तरुणांनी राडा घातला। याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही मद्यपींना अटक केली।
मुंबईतील दहिसर पूर्व परिसरातील वीर संभाजीनगर न्यू लिंक रोडवर मद्यधुंद अवस्थेतील 2 तरुणांनी राडा घातला। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही मद्यपींना अटक केली आहे। आता एक ब्रेकिंग न्यूज। रवी वर्माला जेलमधील इतर कैद्यांचा त्रास होतो आणि रवी वर्मावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ठपका आहे। रवीची प्रकृती ही चिंताजनक आहे तशी माहिती त्याच्या वकिलांनी कोर्टात दिल्याचं कळत आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबाबत रवी वर्माला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे। पण रवी वर्माला जेलमधील इतर कैद्यांचा त्रास होतोय, त्यामुळे आता रवी वर्माची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती जी ती वकिलांनी न्यायालयात देऊ केलेली आहे। आणि आता सुपरफास्ट 100। कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी झटणारे हमाल सतीश दुधाळ हे रोज 2 तास कृष्णा नदी स्वच्छ करण्याचं काम करतात। गेल्या 25 वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत आहेत। गावातील समस्यांबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यानं एका शेतकरी पुत्रानं अनोखं आंदोलन केले। पंचायत समितीच्या आवारात स्वतःला उलटं लटकून घेत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत समस्यांचा पाढा वाचण्यात आला। गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवशाही बसचा अपघात थोडक्यात टळला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला आली। बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते। सुदैवानं प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही। शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार कोल्हापूरच्या कागलमधील शाळेत घडला। दरम्यान ग्रामस्थांनी छेड काढणाऱ्या शिक्षकाला चोप दिला असून शिक्षकाला तात्काळ अटक करण्याचे आदेश मंत्री हसन मुश्रीफांनी दिले। पुण्यातील धायरीगाव परिसरातील सराफा दुकानात दरोडा पडला होता। बंदुकीचा धाक दाखवून 20 ते 25 तोळे सोनं लंपास करण्यात आलं होतं। दरम्यान तपासात धक्कादायक माहिती समोर आली। दुकान मालकानेच चोरी केल्याचं उघड झालंय। कर्जबाजारी झालेल्या मालकाने चोरीचा बनाव केला। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक इथे गजानन ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावर 4 अज्ञात दरोडेखोरांनी भर दिवसा कोयत्याने हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला। या हल्ल्यात दुकान मालक आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाला। गोराई परिसरातील वैराल तलावाजवळ भीषण अपघात झाला। या अपघातात 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला। नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आता बघूया त्रिभाषा सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी घेतलेली आक्रमक भूमिका यशस्वी ठरल्यानंतर GR रद्द झाल्याचा जल्लोष करण्यासाठी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र येणार या निमित्ताने बॅनरबाजी करण्यात आली। गिरगावमध्येही ठाकरे बंधूंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांनी। त्रिभाषेच्या विरोधात ठाकरे बंधूंनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता राज्य सरकारने थेट त्रिभाषा सूत्राचा GR जो आहे तो काढण्यात आला होता तो आता थेट रद्द करण्यात आलेला आहे। येत्या 5 जुलैला जो आहे तो विजयी सभा जी आहे ती वरळी येथील NSCI डोम येथे पार पडणार आहे। त्याच अनुषंगाने मुंबईतील गिरगाव येथे जे आहे ते आम्ही गिरगावकर यांच्याकडून जो आहे तो बॅनर लावण्यात आलेला आहे। मी सध्या गिरगावमध्येच उपस्थित आपण पाहू शकतो जय महाराष्ट्र असं जे आशय जे आहे ते बॅनरवरती लावण्यात आलेलं आहे। लवकरच एक व्हायचं आणि बाकी मराठी लोकांवर सोडा ते कसं। मराठी लोकांना घर नाकारणारे बिल्डर आणि हिंदू मंदिरं तोडणारे बिल्डर, महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना व्यवसाय न करून देणारे लोक यांच्या विरोधात कसा धिंगाणा घालायचा हे ते बघाच अशा प्रकारचा जो आशयाचा बॅनर जो आहे तो या गिरगावमध्ये लावण्यात आला। आणि एकीकडे पाहायला गेलं तर दुसरीकडे संजय राऊत यांनी जे आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून ट्विट केलेली जी त्या 5 जुलैच्या कार्यक्रम पत्रिका जी आहे ती निमंत्रण पत्रिका आहे जी आवाज मराठीचा ह्याचा देखील जो आहे तो या ठिकाणी निमंत्रण जे आहे ते ह्या बॅनरवरती लावण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो वाजत गाजत या जल्लोषात या गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय आपले नम्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे जे आहे ती कार्यक्रम पत्रिकेत जे आहे ती आशयाचा कार्यक्रम पत्रिका जे शब्द लिहिलेले आहेत आपण पाहू शकतो। नक्की या कार्यक्रमात नक्की कोण कोण मार्गदर्शन करणार आणि संपूर्ण या सभेत नक्की मराठी माणसांना काय संबोधन करतात दोन्ही ठाकरे बंधू हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम गोडसेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।